अब सफल करियर पाने के लिए इंजीनियर बनना हुआ और भी आसान। MSPM Somaiya Group presents its first engineering college, Somaiya Institute of Technology, Chandrapur, approved by AICTE, New Delhi and Government of Maharashtra, जहां 2025 से 26 सेशन की B.Tech में विभिन्न ब्रांचेस के लिए एडमिशन शुरू है, जैसे कि कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, डेटा साइंस, कंप्यूटर साइंस एंड इंजीनियरिंग, साइबर सिक्योरिटी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस एंड मशीन लर्निंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग और माइनिंग इंजीनियरिंग, स्केड्यूल्ड कास्ट, स्केड्यूल्ड ट्राइब्स, नोमैडिक ट्राइब्स, विमुक्त जाति, स्पेशल बैकवर्ड क्लास एंड डिनोटिफाइड ट्राइब्स के लिए फ्री एडमिशन अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, ओबीसी ओपन कैटेगरी के लड़कों के लिए 50% छूट अगेंस्ट गवर्नमेंट स्कॉलरशिप, माइनॉरिटी स्कॉलरशिप और ईबीसी स्कॉलरशिप। Hi, I am Sakshi Kisalpure from AIML branch from Somaiya Institute of Technology. एडमिशन के लिए आज ही संपर्क करें। सोमैया इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, आकाशवाणी रोड, वडगांव वार्ड, चंद्रपुर। चंद्रपुर का एकमात्र अंतर्राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पॉलिटेक्निक कॉलेज सोमैया पॉलिटेक्निक, कमिटेड टू क्वालिटी एजुकेशन। कई वर्षों से 100% रिजल्ट की परंपरा जारी। एक्सीलेंट पॉलिटेक्निक इन चंद्रपुर बाय MSBTE, SC, ST, NT, VJS, BC और DT के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत प्रवेश मुफ्त। उसी तरह OBC, ओपन, माइनॉरिटी और EBC के लिए शासकीय शिष्यवृत्ति अंतर्गत 50% छूट। विद्यार्थियों के लिए भव्य लेबोरेटरी, लाइब्रेरी, कंप्यूटर लैब, जिम, कैंटीन, AC हॉस्टल, स्विमिंग पूल, खुला मैदान, बस सर्विस और भरपूर स्पोर्ट्स तथा कल्चरल एक्टिविटीज। So take admission today in 3 years engineering diploma course, Department of Civil Engineering, Department of Computer Science and Engineering, Department of Electrical Engineering, Department of Electronics and Telecommunication Engineering, Department of Mechanical Engineering, Department of Mining and Mine Surveying Engineering। इसके अलावा BSNL, महावितरण, टाटा और अन्य प्रतिष्ठित संस्थानों में प्लेसमेंट। सोमैया ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट्स, अ वेंचर ऑफ महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडल, आकाशवाणी रोड, वडगांव, चंद्रपुर। महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर हलचल मच गई है। शिवसेना ठाकरे गुट के नेता सुजाता श्रृंगारे की घर वापसी और उसी दौरान उद्धव ठाकरे का एक सूचक बयान अब चर्चा का केंद्र बन गया है। सुजाता श्रृंगारे को कुछ समय पहले एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना में शामिल हुई थी। उन्होंने आज मातोश्री में भव्य स्वागत के साथ ठाकरे गुट में दोबारा प्रवेश किया। इस मौके पर उद्धव ठाकरे ने कहा कि कुछ लोग वहां चले जाते हैं लेकिन वहां जाकर पछतावा होता है। जो साहस और हिम्मत आपने दिखाई बहुत कम लोगों में होती है। लाचारों में साहस नहीं होता। आप अब अनुभव से समृद्ध हो गए हैं और भी जोर से काम करेंगे। मीडिया ने जब मिनेस शिवसेना ठाकरे गुट की संभावित युति को लेकर सवाल किया तो उद्धव ठाकरे ने रहस्यमय मुस्कान सहित सिर्फ इतना कहा, देखेंगे जो महाराष्ट्र की जनता के मन में है वही होगा। इस एक वाक्य ने राजनीतिक गलियारों में एक नई चर्चा को जन्म दे दिया। ठाकरे ने आगे कहा कि संदेश देने की क्या जरूरत है, मैं तो खुद खबर दूंगा। मेरे पास शिव सैनिकों में कोई भ्रम नहीं है, उनके सैनिक भी हमारे संपर्क में है, दोनों तरफ कोई भ्रम नहीं है, हम समय आने पर खबर देंगे। उन्होंने ये भी जोड़ा कि सुजाता श्रृंगारे का वापसी सिर्फ एक व्यक्ति ही नहीं बल्कि ये तमाम शिव सैनिकों के लिए एक संदेश है कि वक्त बदल रहा है और जो साथ थे वे फिर से साथ आ रहे हैं। जी पाटेकर, आम्ही दोघांनी 2 वर्ष काम केलं, पण मी माझ्या स्वतःहून काही कारणास्तव म्हणजे जे आमच्या विभागात काही थोडंफार हेवेदेवे होते त्या कारणास्तव मी रागाने गेली होती। पण खरंच मी माझ्या मनाने स्वतःहून दिलगिरी व्यक्त करते, कारण मला हे जाण्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता, ते पदात पण तिथे काही इंटरेस्ट नव्हता, पण लोकांनी तिथे जाऊ नये अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि जे गेलेले आहेत त्यांनी परत आपल्या घरी यावं, कारण जे प्रेम मातोश्रीला मिळतं ते कुठेही मिळू शकत नाही। मला वहिनींनी 2 दिवसामध्ये इतकं म्हणजे माझ्याशी बोलल्या ना, तर मला इतकं बरं वाटलं का मी 2 रात्र एवढी शांत झोपली। म्हणजे मा साहेबांसारखीच जागा आज वहिनी आपल्या चालवत आहेत आणि वहिनींनी मला एवढं सांभाळून घेतलं, त्याबद्दल वहिनींचं पण खूप खूप आभार। आणि साहेब तर आपले सगळ्यांनाच माहिती आहे, बाहेर लोक बोलतात उद्धव साहेबांसारखा माणूस कोणी नाही, खरंच लोक बाहेर बोलतात आणि उद्धव साहेबांसारखी खरंच कोणतीच व्यक्ती अशी होऊ शकत नाही। मुख्यमंत्री असताना तर त्यांनी खूप चांगलंच केलेलं आहे, पण आताही साहेब एवढे सगळे नगरसेवक निघून जात आहेत,
पण साहेब त्यांच्या जागेवर ठाम आहेत आणि आजही त्यांना वाटतं आपली शिवसेना ही मोठी होणार आणि नक्कीच शिवसेना मोठी होणार. धनुष्यबाण आपल्याला मिळो न मिळो पण आपली शिवसेना आपण सगळ्यांनी मिळून आपण मोठी करूया. साहेब मला जो आदेश देतील, जी काही सूचना देतील त्याचं मी नक्कीच साहेब पालन करेल. आपण जी जबाबदारी मला द्याल ती मी स्वीकारेल. एवढंच बोलते आणि इथेच थांबते. साहेबांचे एकदा आभार मानते, वहिनींचे आभार मानते, राऊत साहेबांचे आभार, आपले आमदार आहेत परब साहेब, कोकणीस भाई यांचे सगळ्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो. कारण एक वेगळं चित्र असतं. नगरसेवक जातात असं म्हटलं जातं की अजूनही शिवसेनेचा कॅडर हरलेला नाहीये, नेते जातात पण कार्यकर्ते नाही. आज ते आता दिसत आहे. सुजाताताईंनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत आणि ज्या वेळेला त्यांनी त्या शिवसेना सोडतात हे कळलं तेव्हा आम्हाला सगळ्यांना एक धक्का बसला होता, वाईटही वाटलं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते. ठीक आहे, तो आता सगळा इतिहास झालेला आहे. गेले 3-4 महिने किंवा किती जो काय काळ तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे. बेबंदशाही, अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत, तिकडे जाऊन काय करताय हे तुम्ही जवळून पाहिलं. त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वी सुद्धा सांगितलं आणि आत्ता सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं की तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं. एकूण वातावरणच फार विचित्र होतं. बेचैन होत्या, अस्वस्थ होत्या. पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे गेल्यानंतर पश्चाताप होतोय, अनेकांना होतोय. पण तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला एक हिंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं. बाकी इतर जे काही गेले असतील लाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही. आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे. तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होतात त्याच यांनी तुम्ही यापुढे आणखीन मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला आहे तर त्या यातनं आणखीन जोरात काम कराल आणि शिवसेना तिकडे आणखी मोठी कराल ही मला खात्री. उद्धवजी, आणखी एक विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार. साथ दिली, प्रतिसादही सकारात्मक आहे. पण मनसेकडून सांगितलं जातं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा. ठीक आहे ना, बरोबर ना. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय. ऐका, आज पहिल्या प्रथम सुजाताताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे, आपल्या घरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे. असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे. उद्धवजी, एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जातंय की या सगळ्या प्रकारात संदेश कशाला, मी बातमीच देईन ना तुम्हाला. कार्यकर्त्यांचं मनोविलीन होते. माझ्याकडे असं म्हणतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःच एकमेकांशी माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊ. माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला.
आणि क्वालिटी सोबत बरं का सिटी आहे तर शक्य आहे